पाठाच्या अनुषंगाने आपण पाहत आहोत वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां। अशा प्रकारे आपण साधनेच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे ते आचार्य पहिल्यापासून सांगतात। सत्शास्त्राचं पठन, त्या अनुषंगाने कर्माचं अनुष्ठान, त्या कर्माद्वारे परमेश्वराचं असणारं पूजन आणि काम्ये मतिस्त्यज्यतां म्हणजे काम्यमती जी आहे त्या कर्माचं फळ मला प्राप्त व्हावं असं सातत्याने जे आपण म्हणतो ती बुद्धी, त्या बुद्धीचा काय झाला पाहिजे तर त्या बुद्धीचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे। मग कशी कर्म करणार की अशा बुद्धीचा जर आपण त्याग केला तर आपण कर्म कशा प्रकारे करू शकू। गीता म्हणते कर्मण्येवाधिकारस्ते, 4 सूत्र सांगितली गीतेने आपल्याला। त्या अनुषंगाने कर्माबद्दल अत्यंत रहस्य म्हणून सगळीकडे असतो हा श्लोक। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्तु अकर्मणी। हा जो श्लोक आहे सगळीकडे प्रचलित कर्माविषयीचा असणारा अत्यंत महत्त्वाचा श्लोक। 4 सूत्र, प्रत्येक पद म्हणजे काय याचं तर प्रत्येक पद म्हणजे एक एक सूत्र। कर्मण्येवाधिकारस्ते हे पहिलं सूत्र सांगितलं की तुला काय केलं पाहिजे, जोपर्यंत जसं इथं जसं सांगितलं तसं कर्मच केली पाहिजे। कर्मामध्येच तुझा काय आहे अधिकार आहे। परंतु ज्यावेळेस तुझा कर्मामध्ये अधिकार आहे मा फलेषु कदाचन, परंतु त्या कर्माचं असणारा जे फळ जे आहे त्या फळाची असणारी इच्छा किंवा जी मनामध्ये त्याच्याबद्दलची असणारी आसक्ती, थोडक्यात हे असं झाल्यानंतर मला असंच रिझल्ट मिळाला पाहिजे ही असणारी जी इच्छा आहे, आसक्ती आहे त्याच्या मागची, थोडक्यात त्या आसक्तीचा काय केला पाहिजे तुला त्याग केला पाहिजे। काम्ये मतिस्त्यज्यतां म्हणजे ती जी आसक्ती आहे कर्मफळामध्ये अत्यंत, त्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे। मा कर्मफल हेतुर्भुः अत्यंत महत्त्वाचं, कारण का या सगळ्याला जर आत्तापर्यंत आपण पाहत आलो असो तर हे सगळं जे जीवनाचं जे चक्र आहे जन्म मरण सुख दुःख पुण्य पाप या सर्वासाठी जर पाहिलं तर मूलभूत कारण काय कर्मफल, बरोबर। जसं कर्म तसं फल म्हणून मा कर्मफल हेतुर्भुः सांगितलं गीतेने। त्या कर्माचं जे फळ आहे ते मा हेतुः। कर्मफळ कसलं हेतू होतं तर कर्माचं असणारं फळ जन्म आणि मृत्यूला हेतू होतं। काल पाहतो आपण काय संचित, प्रारब्ध आणि आगामी 3 प्रकारची कर्म जे काही आपण करू, तुम्ही अलग लक्षात, तोच आता विषय आज पुन्हा येईल, पापौघ परिधूयतां, अलग लक्षात। जे काही आपण करत राहू दिवस रात्र आत बाहेर कुठेही, त्या सगळ्याची काय आहे त्या सगळ्याची नोंद आहे। मागे एकदा सांगितलं मी काय तर इथं चित्रगुप्त म्हणजे काय, इथेच परमेश्वराने अशी यंत्रणा काही बसवून ठेवली की ती यंत्रणा तुम्ही झोपेत असा जागेपणी असो, तुम्ही जे काही चिंतन करता, जी काही कर्म करता ते सगळीच्या सगळी काय करतं ते रेकॉर्ड करून ठेवतं। म्हणून त्याला आपण चित्रगुप्त म्हणतो। चित्रगुप्तपणे जे काय करतंय संपूर्ण आपली चित्र काढत राहतंय। आपल्याला वाटतं कोण बघत नाही, काय होतंय एवढीसं उचललं तर तो बघणारा बाहेर कुठं नसतो, तो बघणारा कुठे तिथे आतमध्येच आहे। आणि मग काय करतो तो लगेच तुमच्या
त्याकडे त्या दोन्ही डायऱ्या ठेवलेल्याच आहे, पुण्य आणि पाप. त्याच्यामध्ये लगेच तो काय करतो, त्याची नोंद तिथं करून ठेवतो. आणि म्हणून आणि ती नोंद कुठे जाते मग? ती सगळीच्या सगळी तुमची नोंद संचित कर्मामध्ये जाऊन पडते. आणि अशा प्रकारची संचित कर्मामध्ये अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्मांची फळं त्या ठिकाणी आपण ठेवतो. त्याला आपण संचित कर्म म्हणतो. ते संचित कर्म या ठिकाणी भगवंत म्हणतात मा कर्मफल हेतुर्भू. ही जी कर्मफलं जी आहेत, जी आपण संचितामध्ये संपूर्ण ठेवलेली आहेत, ही संचितामध्ये ठेवलेली सर्व कर्मफळं काय होत आहेत? तर ही हेतू होत आहेत. कशाला हेतू होत आहेत? त्या जन्म आणि मरणाला. मग त्यामध्ये जे संचितामध्ये जी सगळी आपण फळं ठेवलेली आहेत, त्यातली काही फळं काय होत आहेत? ती परिपक्व अवस्थेमध्ये ज्यावेळेस येतात, अलग लक्षात, ती काय होतात? सगळीच काय एका वेळेस परिपक्व होत नाही. काही थोड्या दिवसात, काही त्याचा कालावधी शास्त्राने सांगितला 3 दिवसात, काही 3 महिन्यात, काही 3 वर्षात. म्हणजे जसं त्याचं फलद्रूप व्हायची जी स्थिती आहे, त्या अनुषंगाने ती जशी जशी फलद्रूप होतात आणि त्यातली जी कर्म फलद्रूप होऊन फल देण्याच्या योग्यतेची होतात. फलद्रूप होणे म्हणजे काय? त्यांचं असणारं फळ. मग त्यांची फळं काय? तर त्या कर्माची असणारी फळं म्हणजे आयुष्यामध्ये आपण सुख आणि दुःख अनुभवणे, हे झालं त्याचं फळ. आणि म्हणून अशा प्रकारची जी कर्मफळं काय झालं? हेतू देण्यासाठी म्हणजे पुण्य आणि पाप अथवा सुख आणि दुःख देण्यासाठी फलोन्मुख होतात. ती काय होतात? ती त्यातली पुन्हा ट्रान्सफर होतात. कशामध्ये? प्रारब्ध कर्मामध्ये. की आता काय भोगायचंच आहे म्हणून पुढे सांगितलं प्रारब्धम त्वहि भुज्यताम. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? तर प्रारब्ध म्हणजे फक्त भोगासाठी प्राप्त झालेलं, की जी कर्मफलं जी आहेत ती या प्रारब्धामध्ये काय त्यांची असणारी फळं म्हणजे सुख अथवा दुःख आपल्याला देतच राहणार. आणि म्हणून अशा प्रकारे जी त्या संचितातनं फलोन्मुख झाली ते प्रारब्धामध्ये आली, मग पुन्हा संचितामध्ये काहीतरी राहिलेली आहेत, मग तिथनं ती उठली की जी फलोन्मुख झालेली नाही ती तिथनं निघाली आणि पुढं प्रारब्धाच्याही पुढं येऊन बसली, ती आगामी कर्मामध्ये येऊन बसली, की जी अजून फलोन्मुख झाली नाही आहेत. जी फलोन्मुख झाली त्यांचा विषय संपला, प्रारब्ध त्यांना आता सुखदुःख देणार आणि त्यांचा विषय संपून टाकणार. परंतु त्यातली जी कच्ची आहेत की अजून फलोन्मुख झाली नाही, ती तिथनं उठतात आणि कुठे जातात? पुढे आगामी कर्मामध्ये जाऊन बसतात. आणि पुन्हा या जन्मामध्ये जी पुन्हा कर्म आपण करतो त्या कर्मामधली जे काही कर्माची फळं असतात ती पुन्हा कर्मफळं त्या आगामीमध्ये जाऊन मिक्स होतात. मग ती काय होतात? ते आगामी पुन्हा संचित होतात आणि त्या पुढे जाऊन पुन्हा त्यातली जी फलोन्मुख होतील ती काय होतात? ते प्रारब्ध म्हणतं. पुन्हा त्यातली जी राहिलेली संचितातली पुन्हा पुढे जातात, ती आगामी होतात. आणि अशा प्रकारे हे काय संपूर्ण कर्माचं असणारं चक्र हे काय करतंय? सारखं फिरत राहतंय आपल्या भोवती. आणि म्हणून आचार्य त्या ठिकाणी भगवंत म्हणतात मा कर्मफल हेतुर्भूः. हे कर्माचं जे फळ आहे हे हेतू माभूत. कशासाठी? पुढच्या जन्मासाठी. कारण का? ते कर्माचं फळच तुला काय करतंय? पुढच्या जन्मासाठी हेतू होत आहे. आणि फल कधी कर्माचं प्राप्त होणार आहे? तर त्याच्या मागे सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फलामध्ये असणारी ज्या आसक्ती मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस ते कर्मफळ त्याला हेतू बनतं. आणि म्हणजे अशी ही कर्मफळं आपल्या जन्म आणि मृत्यूला जर हेतूच होत असतील तर मग कर्म कशाला करायची असा पण आपल्या मनामध्ये विचार येऊ शकतो.
म्हणून मग पुन्हा म्हणतात भगवंत, मा कर्मफल हेतुर्भुः माते संगोस्तु अकर्मणी. हेतू म्हणतात म्हणून कर्म करायची नाही असं नाही, असंग कर्मणी. कर्म ही करायचीच कुठल्याही परिस्थितीमध्ये, फक्त काम्ये मतिस्त्यज्यताम, त्याच्यामध्ये असणारी, कर्मामध्ये असणारी. प्राप्त आहे मला, हे माझ्या वाट्याला आलं हे. काल जसं तुम्ही पाहिला का नाही तो व्हिडिओ, मला माहिती नाही, आलं का लक्षात? तर तसं ज्याप्रमाणे की मला हे करायचं आहे, बस एवढाच विषय त्याच्यामध्ये ज्यावेळेस राहील त्यावेळेस ती कर्म काय होतील, हेतुभू होणार नाही. आणि त्याच्यामधली जी काम्यमती आहे त्या काम्यमतीचा काय होईल, निश्चितपणे त्याग आपण करू शकू. आणि अशा प्रकारे हे 4 पहिल्या साधना आचार्यांनी आपल्याला सांगितल्या. वेदो नित्यमधीयताम तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम तेनेशस्य विधीयता मपचति काम्ये मतिस्त्यज्यताम. ह्या 4 प्रकारच्या साधना सांगितल्या. आणि अशा प्रकारच्या ह्या 4 प्रकारच्या साधना झाल्यानंतर या 4ही प्रकारचेच्या साधनेची फलप्राप्ती काय, आम्ही या 4ही साधना केल्या आमच्या जीवनामध्ये, मग त्याचं फलप्राप्ती काय, तर त्याची फलप्राप्ती आचार्य पुढच्या याच्यामध्ये जाऊन चरणामध्ये जाऊन सांगतात, पापौघ परिधूयताम. यामुळे काय होणार आहे, जी पापकर्म जे आहेत, आलं का लक्षात, पापाबद्दल आपल्या मनामध्ये सातत्यानं पाप म्हणजे पापाबद्दल सातत्याने मनामध्ये कुठेतरी आपल्या भीती ही सातत्याने आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून त्या पापांचा काय कर, तू नाश कर. परिधूयतान म्हणजे त्या संपूर्ण पापांचा तू विनाश करून टाक. मग तो कधी होईल, तर वरती सांगितल्याप्रमाणे काम्ये मतिस्त्यज्यताम, ज्यावेळेस तू काम्य कर्मामधली आसक्ती सोडून देशील त्यावेळेसच होईल. म्हणून पाप ही जी पुण्य आणि पाप या 2 संकल्पना किंवा या 2 गोष्टी काय आपल्या जीवनामध्ये असणारा अविभाज्य घटक, सातत्याने आपल्या मनामध्ये या 2 गोष्टींचे विचार चालू असतात. बघा, एक मी काय करतोय, अरे हे केल्यावर मला काय वाटेल, हे केल्यावर मला काय मिळेल, ते केल्यानंतर मला काय मिळेल, म्हणजे हे सारखे मी हे करतोय, पण मी खरंच ही गोष्ट चांगली करतोय का, अरे मी ही गोष्ट करतोय ही मी वाईट करतोय. म्हणजे चांगलं आणि वाईट कुठली गोष्ट तुम्ही ज्यावेळेस करत असता त्यावेळेस ह्या 2 गोष्टीचा विचार निश्चित होत असतो. त्यासाठी वैदिकच कर्म करायची काही गरज नाही, शास्त्रविहित कर्म करायची गरज नाही. साधी जरी ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस पण अरे मी त्याला तसं बोललो, मग काय झालं, अरे त्याला किती वाईट वाटलं असेल, मग हे मी चांगलं केलं का. म्हणजे चांगलं आणि वाईट या ज्या कन्सेप्ट आहेत, हे चांगलं आणि वाईट म्हणजेच पुण्य आणि पाप, की जे सातत्याने काय असतं, आपल्या मनामध्ये या गोष्टी सातत्याने घर करून राहतात. आणि मग पाप म्हणजे काय, मग पाप म्हणजे जे कर्म मनुष्याचं इहलोक आणि परलोक. पाप म्हणजे काय, तर जे कर्म आपल्या इहलोकाचं म्हणजे आत्ता आपण जगतोय त्या लोकाचं सुद्धा आणि काय परलोकाचं, या दोन्हीही लोकांचा जे कर्म नाश करतं त्याला आपण पाप असं म्हणतो. पापामुळे काय होतं, पापामुळे अशुभ आणि अदृष्ट या 2 गोष्टी ज्या आहेत, या अदृष्ट आणि अशुभ या गोष्टींची निर्मिती होती, की ज्यामुळे तो करणारा जो कर्ता आहे त्या कर्त्याचं अधःपतन करण्याचं काम पाप हे करत असतं. आलं का लक्षात, त्या कर्माद्वारे काय होतं, जो कर्ता आहे त्या कर्त्याचं अधःपतन करण्याचं काम हे पाप करतात. आणि मग काय होतं, ते असं काम की जे
मग काय होतं ते काम? अधःपतन करतं. म्हणजे काय करतं? तर अधःपतन करतं म्हणजे जे कर्म, जे पापकर्म त्या कर्त्याला काय करतं? तर त्या कर्त्याला जे दुःख प्रदान करतं. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचं, त्या कर्त्याचं अथवा त्या समाजाचं सुद्धा, ज्या समाजामध्ये पापवृत्ती अधिक आहे त्या समाजसुद्धा तो काय होतो? अधःपतित होतो. म्हणजे तो काय जातो? खालच्या स्तराला जातो. आपण म्हणतो त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. बरेच वेळा कधी समजा भांडणं वगैरे काही झालं, आपण म्हणतो एखादी गोष्ट त्याला समजून सांग, अरे त्याला समजावण्यात काही अर्थ नाही. कारण का? त्याची बुद्धी जी आहे ती काय? अधःपतनाकडेच गेलेली आहे, पापाकडेच गेलेली आहे. म्हणून त्याला काही लोकांना किती तुम्ही चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करा, परंतु त्यांना ते कळतच नाही की हे माझा उद्धारासाठी करतात, हे माझ्या चांगल्यासाठी सांगतायत. ही कन्सेप्टच त्यांना ॲक्सेप्ट होत नाही. म्हणजे काय होतं? त्यातनं त्या व्यक्ती आणि ती व्यक्ती तिच्याबरोबर काय करतं? मग त्या वृत्तीची जे व्यक्ती असतात त्या सगळ्यांनाच ती काय येऊन खाली बुडते. म्हणजे समाजाचं आणि तिचं पण काय होतं? त्यातनं अधःपतन. आणि त्या दोघांनाही त्यातनं काय होतं? तर त्या दोघांनाही त्यातून दुःखाची प्राप्ती होते. पाप म्हणजे काय? थोडक्यात पुण्याच्या विरुद्ध असणारं कर्म म्हणजे पाप. बरोबर? पुण्याच्या जे विरुद्ध आहे, पुण्य विरुद्ध पाप, म्हणजे जे पुण्यकर्म आहे त्याच्या विरुद्ध, म्हणजे जी सत्कर्म आहेत त्या सत्कर्मांच्या विरुद्ध असणारी सर्व कर्म, म्हणजे जेवढी दुष्कर्म म्हणून आहेत ही सर्वच्या सर्व दुष्कर्म काय? तर सर्व दुष्कर्म आपण त्याला पाप असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय? तर वाईट कर्म अथवा निंदनीय कर्म, अनाचार, किल्बिषम त्याच्या समानार्थी सर्व हे सगळे जी सांगितलेली कर्म जी आहेत ही सगळी कर्म, वाईट, निंदनीय, अनाचारित जी कवडी कर्म आहेत ही सगळी काय करतात? त्या कर्त्याला अधःपतन आणि काय करतात? दुःखाकडे घेऊन जातात. आणि म्हणून आचार्य म्हणतात पाप औघ परिधूयता. म्हणून काय केलं पाहिजे? त्याचं क्षालन केलं पाहिजे. कारण अजून पापाची एक कन्सेप्ट, ज्याप्रमाणे अकर्तव्य कर्म जे करायचं नाही त्याला आपण अकर्तव्य कर्म म्हणतो. ते अकर्तव्य कर्म करणं म्हणजे सुद्धा काय? पापच आहे. त्याप्रमाणे जे करायचीच नाही कर्म, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, हे एक अकर्तव्य कर्म आहे. मग ही केली तर काय होणार आहे? पापाचीच प्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे जी कर्तव्य कर्म आहेत, कालच सांगितलं अकर्णे प्रत्यवायः, म्हणजे जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्मांचा त्याग करणं. मी आचार्य आहे, मी शिकवतो आहे, तर माझं कर्तव्य काय आहे? अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, ही जी कर्तव्य कर्म आहेत म्हणून सांगितलं स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे ज्याची जी कर्तव्य कर्म आहेत त्या कर्तव्य कर्माचा त्याग. मी या साधनेमध्ये आलेलो आहे, या साधना करत असताना तिथं जी माझी कर्तव्य करणं आहे, ठरलेली स्नान, संध्या, जप, पूजा, अनुष्ठान, ही सगळी कर्तव्य कर्म आहे. या कर्तव्य कर्मांचा त्याग करणं म्हणजे सुद्धा पापच आहे. सगळ्या पापाच्या व्याख्या सांगतो. पाप म्हणजे नुसतं एकच गोष्ट नाही, म्हणजे कर्तव्य जे आपली कर्म आहे त्याचा त्याग करणं, सोडून बसणं, ते सुद्धा पापच आहे. म्हणजेच काय?
निषिद्ध कर्माचं अनुष्ठान. मग कर्तव्य कर्म आपण सोडतो म्हणजे काय करतो? निषिद्ध कर्माचा अनुषंग करतो. का करायचं? संपूर्ण जी जीवनाची दिनचर्या आहे शास्त्रविहित का करतो? कारण त्यातनं त्याला निषिद्ध कर्म करण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून त्याची सकाळी उठल्यापासून कराग्रे वसते लक्ष्मीपासून सुरुवात होते ते रात्रीपर्यंत संपूर्ण जी कर्म आहे त्या कर्मामध्येच तो व्यस्त राहतो. म्हणजे काय राहतो? तर कर्तव्य कर्म करत असताना त्याला निषिद्ध कर्म करण्यासाठी, ही निंदनीय कर्म करण्यासाठी, वाईट कर्म करण्यासाठी त्याला काय होतो? वेळच राहणार नाही. आणि मग काय होतं? अशा प्रकारे विहित कर्म जे आहेत म्हणजे जी कर्तव्य कर्म आहेत त्या कर्तव्य कर्मांचा त्याग करणे म्हणजे सुद्धा काय झालं? तर पापच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जेवढं जे आत्तापर्यंत सांगितलं पाप पाप काय म्हणजे पापाची कन्सेप्ट अनेक प्रकारची सांगितली. या सगळ्याचं फळ काय? हे सगळं पाप जर आपण कमवलं जीवनामध्ये, बरोबर आहे, तर त्याचं फळ प्राप्ती काय होते? आम्हाला काय मिळतं हे सगळं पाप करून? तर त्या पापाचं फळ म्हणजे कर्म जो कर्ता आहे त्या कर्त्याला अनेक जन्म पतन. त्याचं फळ एवढंच आहे की कर्त्याचं अनेक जन्मामध्ये ते काय करतं? पतन करतं. म्हणजे त्या खालच्या योनीला त्याला जन्माला जावं लागतं. आणि खालच्या योनीला जन्माला गेला म्हणजे प्राणी आदी योनीला जन्माला गेला म्हणजे काय? मग दुःखाची प्राप्ती, दुसरं काही नाही. त्याला त्या ठिकाणी त्या भोग योनीमध्ये एकदा तो गेला की अनेक जन्मापर्यंत ती कर्मे त्या कर्त्याला काय करतात? तर दुःख प्रदान करत राहतात. दुसरं काही देत नाही. त्या सगळ्या दुःख योनया सांगितल्या ज्या काय आहे. कृमी कीटादी प्राणी वनस्पती सहनच करायचे त्यांना दुःख, बाकी काही नाही त्यांना. म्हणून हे कशामुळे? ते सगळं जे आहे कशामुळे? हे सर्वच्या सर्व त्यांनी केलेल्या कशाचं? पापाचं फळ. आणि म्हणून पापकर्मामध्ये जो कर्त्याला, आणि म्हणून जो पाप करतो त्या कर्मामध्ये जो त्या पाप करणाऱ्या कर्त्याला सुद्धा सहकारी करतो, सहाय्य करतो. अलग लक्षात. पोलीस एखादी चोरी केली, एखादा कोणी काही गुन्हा केला तर पोलीस काय करतात? त्याला तर पकडतातच ज्याने गुन्हा केला आहे तो. त्याच्याबरोबर काय करतात? त्याच्याबरोबर त्याच्या साथीला कोण कोण होतं त्या सगळ्यांना काय करतात? त्या सगळ्यांवरच त्या केलेल्या गुन्ह्याचा आरोप एकट्यावरच नाही करत. यानेच चोरी नाही केली, ते याच्याबरोबर हा होता, तो होता, याने कुलूप फोडलं, त्याने बॅटरी लावली, त्याने दोरी टाकली. म्हणजे हे सगळे काय झाले? हे त्या पापकर्त्यासाठी जाणारे सहाय्यक. मग काय होतं? त्या सर्वांनाच जे पापकर्मामध्ये सहाय्य करतात त्या सर्वच्या सर्व ते काय होतात? तर त्या पापकर्माचे भागीदारी ते होतात. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात? वाल्या कोळीच्या गोष्टीमध्ये वाल्या गेल्यावर काय? मी जी कर्म करतो याचं तुम्ही काय होताल? भागीदार होताल का? तेव्हा ते म्हणतात आम्ही त्याच्यामध्ये भागीदार होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कोण काय करतोय, कोणत्या वृत्तीने राहतोय असं नाही समजायचं की तो पाप करतोय मी तर शेजारी जाऊन बसलो म्हणजे मला काही मिळणार नाही, काही होणार नाही. त्याचे भागीदार सुद्धा आपण बनू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. म्हणून अशा प्रकारे पापाचा व आपला संबंध काय होतो? तर जन्मजन्मांतापर्यंत राहतो. का पापकर्म करायचे नाही? का पापकर्म करायचे नाही? कारण त्याचा आणि आपला असणारा संबंध हा लगेच डिलीट होत नाही, डिझॉल्व होत नाही. तर पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे जन्मजन्मांतरपर्यंत त्याचा आणि आपला संबंध राहतो. आणि मग त्यामुळे काय होतं?
तर संबंध राहिल्यामुळे होतं काय? तर अशा प्रकारचा असणारा संबंध आम्हाला पारमार्थिक मार्गामध्ये काय करतो? हा संबंध आम्हाला पारमार्थिक मार्गामध्ये मुख्य प्रतिबंध करतो. अलग लक्षात. परमार्थामध्ये जर यायचं असेल, चांगल्या मार्गावर यायचं असेल तर त्याला मुख्य प्रतिबंध म्हणून महाराज म्हणतात बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आता लक्षात आलं, पाप केले नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मामध्ये काही असेल केवढं पुण्य आम्ही केलं असेल, त्या पुण्याचं असणारं फळ काय? त्या विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली आणि आम्ही या सत्मार्गामध्ये आलो. म्हणजेच सत्मार्गामध्ये यायचं असेल तर काय केलं पाहिजे? पुण्याची प्राप्ती म्हणजेच काय? तर पापाचा त्याग. म्हणजेच पाप काय करतं? पारमार्थिक मार्गामध्ये आपल्याला मुख्य प्रतिबंध करतं. ते जाऊन देत नाही. त्या देवळापुढं 50 वेळा जाईल तो, पण त्याची कधीच अशी भावना होणार नाही. जर पापाचं त्याच्या राशी झालेली असेल अत्यंत, तर त्याची कधीच वासना होणार नाही की आपण त्या देवापुढनं जातोय, त्या देवळापुढनं जातोय, आपण 2 मिनिटं नमस्कार केल्यावर किंवा छातीला तरी हात लावावा, ही भावना सुद्धा होत नाही. का होत नाही? पाप संचय अति प्रमाणात आहे. म्हणून तो पाप संचय मग काय करतो? तो त्या पारमार्थिक मार्गामध्ये मुख्य त्याला प्रतिबंध होतो. आणि म्हणून तो प्रतिबंध साधकाच्या जीवनामध्ये, हा जो प्रतिबंध आहे, हा प्रतिबंध काय? साधकाच्या जीवनामध्ये येऊ नये. म्हणून आचार्य म्हणतात पापौह परिधूयता, की तो प्रतिबंध जो आहे तो साधकाच्या जीवनामध्ये येऊ नये. म्हणून संपूर्ण जी पाप आहेत ते पाप काय करा? धुवून टाका. आणि अशा प्रकारे ज्या वेळेस मग ही पाप कशा प्रकारे धुतली जातील त्यासाठी वरच्या साधना आचार्य म्हणतात. वेदो नित्यमधीयताम तदुदितम वगैरे ज्या काही साधना सांगितल्या त्या साधनांच्या द्वारे त्या संपूर्ण पापांचं क्षालन करून, थोडक्यात जी कर्म काय साधकाच्या साधन मार्गामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, अशा कर्मापासून साधकाला सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. की सर्व कर्म काय करणारे आपल्याला साधकाच्या साधन मार्गामध्ये सुद्धा ही कर्म काय करणारे? विक्षेप करणारी आहेत. अलग लक्षात. कारण जर तुम्ही जरी किती जरी केलं, थोडंसं जरी पाप करून जरी जपाला बसला, अनुष्ठानाला बसला, तरी काय? अरे मी असं केलं, मी त्याच्याशी खोटं बोलून या ठिकाणी बसलो, मी त्याची ती वस्तू चोरून या ठिकाणी बसलो, अरे मी त्याला उगीच असं बोललो. म्हणजे काय करतात? तर आपल्या साधन मार्गामध्ये व्यत्यय आणणारी. म्हणून हा व्यत्यय येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? ती संपूर्ण सत्कर्म जी आहेत, जी पापवासना मनामध्ये होण्यामागे मुख्य कारण जे आहे, मग ही पापवासना का होते मनामध्ये, तर त्याचं मुख्य कारण भगवंतांनी मागच सांगितलंय. कामएष क्रोधेश रजोगुण समुद्भव. हा मनामध्ये असणारी कामना, ही कामना क्रोध ही संपूर्ण याचा मूलभूत कारण. आणि म्हणून अशा प्रकारे ही पाप वृत्ती जी आहे, ही पाप वृत्ती आपल्याला सोडून द्यायची. पापौघ परिधूयताम. आणि मग काय केलं पाहिजे? संपूर्ण पापवृत्तीचा नाश करून काय केलं पाहिजे? भवसुखे दोषोण संधीयताम सांगतात. कशामध्ये? भवसुखे. अशा प्रकारे या संसार सागरामध्ये काय पहिलं केलं पाहिजे आपण? दोष अनुसंधीयताम. त्या संसारामधले जे दोष आहे
ते दोषांचं आपण अनुसंधान केलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे तर ते दोष जे आहेत संसारामधले ते दोष आपण पुन्हा पुन्हा त्या दोषांचं चिंतन केलं पाहिजे. तर संसारामधले दोष काय आहेत तर तुम्हाला आता सध्या तरी सांगायची गरज नाही. गेल्या महिन्याभर बरोबर आहे भार्या बिभ्यती तस्मिन् काय पासून आरंभ करून पुत्रा धनधन भार्याम भीती अनेक प्रकारचे दोष अलग लक्षात. हे सगळे जे दोष आहे या सगळ्या संसारी दोषाचं अनुसंधान केलं पाहिजे. आपण सातत्याने चिंतन केलं पाहिजे. अरे हे सगळे दोष आहेत संसाराचे. आणि म्हणून संसार 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 म्हणजे काय संसार म्हणजे फक्त आणि फक्त मृगजळ. बरोबर मृगजळ म्हणजे वास्तविक नाहीच बरोबर ना. परंतु काय होतं तो मृग म्हणजे ते हरिण बरोबर तहानेने अत्यंत कासावीस बिचार होतं. आणि कासावीस झाल्यानंतर काय करतं त्याला ते दिसतं उन्हामध्ये आपल्याला सुद्धा दिसतं. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस मोठ्या रोडवर आपण जाऊ हायवेवर त्यावेळेस काही थोडंसं आपण पुढं नीट पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसतं त्या ठिकाणी असं वाटतं की अरे तिथं पाणी बिनी पडलं आहे का काय झालं आहे का. तसाच संसार आहे मृगजळाप्रमाणे वाटतो. अरे प्राप्त होईल ते मृगजळ म्हणून ते काय करतं बिचारा हरिण त्या वाळवंटामध्ये एक तर पहिल्यांदाच तहानेने व्याकुळ झालेलं असतं आणि असं ते हरिण तहानेने व्याकुळ झालेलं असताना पुन्हा त्या पाण्याच्या आशेने तसा हा जीव या संसार चक्रामध्ये काय झालाय अत्यंत व्याकुळ झालाय. तो ही सगळी सुख दुःख सगळ्यांचं करून 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 अत्यंत व्याकुळ होऊन सुद्धा मग काय तरी सुद्धा त्याला काय वाटतं तिथं जल आहे त्या हरणाला. तसं याला वाटतं की एवढं झालं की चला आपण सुटलो एकदाचं म्हणतात ना. आता या काय एवढं झालं सगळं या मुलाबाळाची एकदा यांची लग्न झाली की मी सुटलो. मग सुटत नाही तो आणखी चक्रात पडतो. अलग हे मृगजळ कारण का हे मृगजळ संसार ते कधीच तुम्हाला फक्त दाखवतं की बस इथं आहे इथं ये इथं आहे इथं ये. तिथं उडी मारून गेलं की ते आणखी पुढं गेलेलं असतं. की ते आली नवीन सून घरात की आणखी पुन्हा तुमचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. कारण तुम्हाला काय त्याचा अनुभवयुक्त ज्ञान आहे त्याचं संसाराचं. मला तरी नाही आहे अजून अनुभवयुक्त ज्ञान. मग तुम्हाला असल्यामुळे काय परंतु त्या संसारामध्ये हा जीव अत्यंत मग काय होतो उद्विग्न होतो. आणि कधी हा संपतोय म्हणून भवसुखे दोषो अनुसंधीयता की त्या संसारामधला जो दोष आहे त्याचं अनुसंधान केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. हा प्राप्तच होणारा नाही आहे. जर प्राप्तच होणार नाही तर त्याच्या नादी लागून काय करायचं आहे का काही गरज नाही. जर प्राप्त होणार नसेल तर त्याच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही. कारण निव्वळ मृगजळ जसं ते कधीच त्याला प्राप्त होत नाही आणि बिचारं ते काय होतं ते हरिण त्याच्या मागं धावत 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 संपूर्ण वाळवंटावर फिरतं पण त्याला त्या पाण्याची प्राप्ती होत नाही. शेवटी काय होतं ते आपलं जीव सोडून देतं त्याचा प्राण होतं. त्याप्रमाणे हा जीव या संसार चक्रामध्ये तिथं करत 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 सातत्याने त्याच्यामागे धावत सुटतो धावत सुटतो धावत सुटतो परंतु त्याला शेवटपर्यंत म्हणून सांगितली त्याची व्याख्या सम्यक सरती इति संसार. हा पुढेच जात राहतो आणि हा जीव त्याच्या मागे धावत जातो परंतु तो कधीच त्याला प्राप्त होत नाही. शेवटी काय होतं त्याचा त्या हरणाप्रमाणे शेवट त्यामध्ये. म्हणून साधकाला काय करायचं मग साधकाला त्याचा अनुसंधान हा प्राप्तच होणार. अनुसंधान करणं म्हणजे काय अनुसंधान करणं म्हणजे त्याची चिकित्सा करणं बरोबर ना. अनुसंधान केंद्र बरेच असतात अलग लक्षात ती चिकित्सा करतात तिथं सगळं आणतात अलग लक्षात. आता आमच्या इथे पण वेदांताचं पण अनुसंधान केंद्र व्हायला लागले आजकाल. हां वेदांत रिसर्च सेंटर काय रिसर्च करतात त्याच्यामध्ये काय माहिती नाही अलग लक्षात. मग आहेत अशी अनेक आता अनुसंधानं व्हायला लागली. पण संसाराचं अनुसंधान केलं पाहिजे आपल्याला साधकाला की याच्यामध्ये वास्तविक प्राप्त होणारी काहीच गोष्ट नाही. मग प्राप्त होणारीच जर गोष्ट इथं नाही तर त्याच्या मागे आपण कशाला धावायचं
मग काय केलं पाहिजे, एका ठाईचं बैसुनी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं महाराजांनी. हरिपाठामध्ये काय सगळ्या साधनाच सांगितल्या. जसं हे साधना पंचकम तसंच या 5 श्लोकात सांगितलं, तिथं 28 मध्ये सांगितलं की सगळ्या साधना ठाईचा बसूनी करा एक चित्त, नामसंकीर्तन साधन पै सोपे, काय सगळ्या देवाची याद्वारी उभा क्षण भरी, या सगळ्या ज्या काय 28 प्रकारच्या साधना त्या ठिकाणी सांगितल्या. सोपं करून अतिशय काही करू नका. नामसंकीर्तन साधन पै सोपे, तेवढीच साधना करा. गोंदवलेकर महाराजांनी तेच केलं, रामदास स्वामींनी तेच केलं, तुकाराम महाराजांनी तेच केलं. नाम आणि कीर्तनाची सक्त साधना, श्रीराम जय राम जय जय राम, एवढंच, बाकी काहीही केलं नाही. महाराजांनी तेच केलं जीवनामध्ये. पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल जीव, हीच साधना. मग ती कशी करा, ठाईचं बसून करा एकचित्त, एका ठिकाणी बसा. इकडे फिरतोय तिकडे फिरतोय, एका ठिकाणी बसा आणि तीच साधना करत राहा आणि तेव्हाच तुम्हाला काय होईल, त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणून ते साधना ठाईत जर बसायचं असेल तर काय करायला लागेल, मग ठाईत बसायचं असेल तर भवसुखे दोषोनुसंधीयता, या संसारामधले दोष जे आहे त्या दोष सगळे आपल्याला पाहायला पाहिजे साधकांना, की सगळे दोष पाहून त्यानंतर आपण जीवनामध्ये विचार केला पाहिजे की मला काय केलं पाहिजे. तेच आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. अशा प्रकारे याचं चिंतन कर आणि जीवनामध्ये जे प्राप्त करायची जी वस्तू आहे, काय, आत्मेच्छा व्यवसीयताम असेल त्याच्यानंतरचा श्लोक, बरोबर. ते म्हणजे काय करायचं, अनुसंधान करून मग पुढं काय करायचंय, तर अनुसंधान, दोषाचं अनुसंधान त्याच्यासाठी करायचं. पुढं येणारी स्टेप सांगितली आचार्यांनी, काय, आत्मेच्छा, काय, व्यवसीयताम, निजगृहात पूर्णम विनिर्गम्यताम. संसारामधले एकदा दोष त्याला कळले की या संसारामध्ये अशा प्रकारेच दोष आहे, मग तो काय करेल, मग तो आत्मेच्छारे, हे काही याच्यात अर्थ नाही. वास्तविक सुख ज्याच्यामध्ये आहे त्या आत्म्यामध्ये, त्या आत्म्याची इच्छा, आत्मेच्छा काय करेल, व्यवसितयताम, त्याची इच्छा तो करेल. आणि काय करेल, निजगृहात पूर्णम विनिर्गम्यताम, आणि या संपूर्ण संसाराचा त्याग करून तो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. ओम तत्सत.